तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अहिंसदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोगपणं वेदं बुधानशासनं तथागत बुद्धांनी आपल्याला या विहाराची उत्पत्ती कशी निर्माण केली, विहाराची गरज कशासाठी आहे आणि विहारात आल्यानंतर आपण कशा प्रकारे मन प्रसन्न राहतो, या तथागतांनी ज्या हा आषाढ पौर्णिमापासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाने विहारात दररोज जायला पाहिजे. आपण बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक बौद्धांनी 8 दिवसांनी विहारात गेलंच पाहिजे. कारण आपण स्वतःला जाणीव करून घेणे मी कोण आहे. जोपर्यंत मला माझी जाणीव होत नाही तोपर्यंत माझी कर्तव्य आणि जबाबदारी मी निभवत नाही. म्हणून आपल्याला आपली जाणीव होणे मी कोण आहे. मी जर ख्रिश्चन असतो तर मी त्या चर्चमध्ये रविवारी गेलोच असतो. मी मुसलमान असतो तर मी त्या ठिकाणी जाऊन त्या मस्जिदमध्ये जाऊन जी काही मला त्या देवाची प्रेरणा करता आली असती आणि ज्या धर्मात होतो त्या धर्माने माझं तर हिंसाणी केली. म्हणून बाबासाहेबांनी नवधर्म नवविचार नवचैतन्य दिलं की तुला करायचंय, स्वतःला जायचं, स्वतःला तुम्हाला बदलायचं आहे. स्वतःला बदलण्यासाठी तुला तुझ्या बुद्धीचा विकास करायचा आहे. इथे येऊन तुला काय म्हणायचं आहे, बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. इथे येऊन तू अशी बुद्धी विकसित कर ज्या बुद्धीने तुझा आणि मानवी हितांचा सर्वांचा जनांचा कल्याण होईल. आधी प्रथमतः तुझा कल्याण कसं होईल ते बघ. म्हणून तुम्हाला सांगितलं आणि पराभव सुखांचं तथागत बुद्धांनी सांगितलं की पराभव सुख कसा असतो. माणूस हा आळशी असेल, कामाला चोख करत नसेल. आता बघितलं असेल आपल्या तिकडे रॅली येणार आहेत, काही महिला गाऊनवर होत्या, काही माणसं आपल्या ब्रशी करत होते. म्हणजे आपण बुद्धाचे माणसं वेळेला आपल्या कामाला आपल्याला महत्व असलं पाहिजे. जोपर्यंत तुमचा माणूस आपल्या शिस्तीत का चालत होतो, रॅलीमध्ये सर्वांना बोलणं असं का म्हणत होतो, कारण तुमच्याकडे इतरांना आदर्श मार्गदर्शक करतोय. हे जाणारे पुढे मुक्त माणसं आहेत. आपण गरीब वेळात जातो, रस्त्याने फिरत राहू, काही आपले माणसं म्हणजे आपण पुढे जत्रेत चालू केली. ते जत्रेत जाणाऱ्या माणसासाठी काही माणसं चालत होती. कृपया करून दुसऱ्या समाजाला आपण संदेश देणारे बुद्धिमान माणसं. विद्वान आणि बुद्धिमानामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, विद्वान नेहमी स्वतःच्या कल्याणासाठी विचार करतो आणि बुद्धिमान इतरांच्या कल्याणासाठी विचार करतो. आपल्याला आपली बुद्धी विकसित करायची. आपली बुद्धी विकसित झाल्यानंतर आपलं बसणं, उठणं, चालणं, बघणं, प्रत्येक बुद्धीवर त्या व्यक्तीचा लक्ष असलं पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की हा निर्दयी आहे, हा बोले देशात चाले त्याची मंडळी पाहू नये. हा तथागताला मानणारा खरोखर हा तथ्य जाणलेला माणूस आहे. ही तथ्य जाणलेला माणसाला आपल्याला निर्माण करायचे. हे निर्माण करण्याची कुवत फक्त आणि फक्त या मानवाच्या या महामानवाच्याच मार्गावर आहे. म्हणून या महामानवाचा मार्ग आपण चालू आणि या महामानवाच्या मार्गावर जी जी मंडळी गेली त्या सर्वांचं कल्याण झालं. असं एकही उदाहरण नाही की जे बुद्धांच्या वाटेवर गेले आणि त्यांचा अतोनात नुकसान झालं, काही प्रमाणात नुकसान झालं. एकही असा व्यक्ती नाही या जगाच्या पाठीशी जो बुद्धाच्या मार्गी गेल्यानंतर त्याचं कल्याण झालं. म्हणजे एवढं मोठं जग आपल्यासमोर उदाहरण आहे.
की या जगामध्ये कल्याणी आपण थिएटर वाचली असेल, आपण थिएटर वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किस्सा गौतमी अशा कितीतरी महिला झाल्या असतील. किस्सा गौतमीला तथागतांनी सहज आपल्या रूपात चांगल्या धारण करून समजवलं. तिला माहित आहे की जीवानी माहिती आहे माणूस जन्माला येतो तो मरणारच आहे, म्हणून आपण या ठिकाणी सगळी पुष्पवृत्ती केली. पुष्पवृत्ती कशासाठी केली? आपलं जीवन सर्व पुष्पासारखं आहे. जो बालपणामध्ये पुष्प कसा आहे तो मस्त उमस्त होतो आणि जवानीमध्ये कसा फुलत राहतो, ते सायंकाळच्या वेळेसला कसा बुरजून राहतो. आमचं आयुष्य कसं बालपणामध्ये, जवानीमध्ये आणि म्हातारपणामध्ये तू एवढ्या जन्मामध्ये तुम्हाला काय करायचं? एवढ्या जन्मामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास करून इतरांच्या कल्याणासाठी काम करायचं. तुला तुझ्या बुद्धीचा विकास करण्यासाठी अशी बुद्धी दे म्हणून बुद्धां विचारणं गच्छामि. बुद्धांकडे पाहिलं तर मला वाटतं की बुद्धाची प्रतिमा माझ्यात प्रतिबिंबित व्हावी, बुद्धांचं आचरण, बुद्धांचं अनुकरण माझ्यात प्रतिबिंबित व्हावं आणि बुद्धासारखं अनुसरण आचरण करावं. म्हणून आपण बुद्धांच्या प्रतिमेसमोर बसतोय. मी म्हणत नाही, तो म्हणतो की बुद्धांनी म्हटलं मी म्हणतो म्हणून नाही. मी जे गोष्ट सांगतो ते तुम्ही चेक करा. तुम्हाला वाटत असेल माझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, माझ्या सांगण्यामध्ये काही तथ्य असेल तरच पुढे पाऊल टाका. आपण हेही पश्चिमो या बसा ऐका, मग तुम्हाला काय वाटतं ते करा. एकदा एक उदाहरण तुम्हाला सांगितलं असेल. एकदा काय झालं की तथागत बुद्ध अशी धम्मदेशना देण्यासाठी गेले. आता धम्मदेशना गेल्या त्यापूर्वी काही लोकांची त्या ठिकाणी प्रवचनं झाली, काहीची कीर्तनं झाली आणि प्रवचन कीर्तनामध्ये म्हणतात की ईश्वर हा कल्याणी आहे, तोच करता धरता आहे. त्यामुळे तुम्ही ईश्वरांची अर्चना करा, आराधना करा, ईश्वर तुम्हाला पावेल. कीर्तनवाला भजन करतो, भजनामध्ये तो देवाचं गुणगान करतोय आणि गुणगान केल्यानंतर तुमचं कल्याण करणार हा देववादच आहे, त्यातून तुमचा सुटका नाही आहे. उपास करा, त्याचे तुम्ही देवाला दर्शनाला जा, पूजेला जा, ते तुमचा कल्याण होईल. त्यानंतर त्या ठिकाणी तथागत बुद्ध आले. तथागत बुद्ध ते प्रवचन करताना सांगायला, धम्मदेशना देताना सांगितले तुमच्या जीवनाचा कल्याण कोणी करणार नाही, तुमचा कल्याण तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुझा विकास कसा करायचा तुम्हाला ठरवायचं आहे. मग त्यानंतर तथागतांची धम्मदेशना झाली. धम्मदेशना झाल्यानंतर काही मंडळी त्यांच्या समोर आली. तथागत तुम्ही म्हणता की हे मार्ग आहे, तुमच्या आधी एक मोठा महाराज आला, तो मोठ्या डायसवर बसला होता. तो डायसवर बसताना काय सांगतो की हे जे मी काही सांगतोय देवाची पत्नी, देवाच्या करणीमुळे काय भला होतो या ग्रंथात दिलेलं आहे. त्या ग्रंथात वाचून मी तुम्हाला सांगतोय. दुसरी बाई आहे बाबा ती रूढी परंपरेत चालू आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही त्याला ओळखे करा. आता तुम्ही म्हणता की हे करा, आम्ही ऐकावं कोणाचं? तथागत बुद्धांना प्रश्न केला, मी ऐकावं कोणाचं? तुमचं ऐकावं, त्याच ऐकावं. त्यावर तथागत त्यांना उत्तर देतात. त्याच्यावर तथागत उत्तर देतात की मी म्हणतो म्हणून माझं ऐकू नका, ती म्हणते म्हणून तिचं ऐकू नका, तो म्हणतो म्हणून त्याचं ऐकू नका. तो जाडा मोठा असेल, गोड गोड बोलत असेल, त्या शब्दांमध्ये तो मोठ्या मोठ्या वाणीने शब्द फेकत असेल, मोठ्या दर्जेदार बोलण्याचं करत असेल, तरी परंतु सर्व काही तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीवर उतरवा. तुमच्या विवेक बुद्धीला योग्य वाटत असेल, पटत असेल तर पाहून टाका. जर तुम्हाला पटत नसेल तर पाहून टाकू नका. जरी मी तुम्हाला सांगत असलो तरी, तथागतांनी काय सांगितलं, प्रगल्भता काय दिली? जरी मी तुम्हाला सांगत असेल की माझा धम्मदेशनेनंतर तुम्ही असं करा आणि ते त्याने सांगितलेली प्रवचन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, त्या भजनातून काही तो उपदेश दिलेला असेल, तो उपदेश जर तुम्हाला योग्य वाटला, पटला, तुमच्या विवेक बुद्धीवर उतरला असेल तरच महाराजांना मानू नका. असं कोणतेच एक पटलेलं नाही. प्रत्येक धर्मात म्हणतात तर कोणतरी शक्ती आहे, त्या शक्तीचा तुम्ही उपास करा, तापास करा, आणि ती शक्ती या जन्मात किंवा पुढच्या जन्मात मला मदत करेल, त्यावर विश्वास ठेवा. हजारो वर्ष आम्ही या शक्तीवर वाट पाहत पडली, कधी कोणती शक्ती कल्याणी आली नाही. पण बाबासाहेब सांगितले सर्व कल्याणी मार्ग आहे, तुमचा कल्याण तुम्हालाच करायचं आहे, तुमच्याशिवाय दुसरा कल्याण कोणी करणार नाही. म्हणून बुद्धांमध्ये म्हणा मी ओबीसी लोकांना धम्मदीक्षा देण्यासाठी नेहमी प्रवृत्त करत असतो. आणि धम्मदीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करत असताना काही लोक मला पत्रकार प्रश्न विचारतात, डॉक्टर सर तुम्ही एवढे शिकलेले आहात आणि तुम्ही या बुद्ध धर्मांकडे आला, तर मला सांगा की बुद्ध धर्मामध्ये अशी कोणती गोष्ट तुम्हाला आवडली त्यामुळे तुम्ही बुद्ध धर्माचा स्वतः स्वीकार केला आणि धर्माचा प्रचार करता? पत्रकार मला प्रश्न विचारतात की अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला आवडली त्यामुळे तुम्ही धर्माला स्वीकारला आणि धर्माचा प्रचार प्रसार करता? मी त्यांना सांगितलं मला त्यामध्ये एक गोष्ट अत्यंत आवडली ती म्हणजे अतुलिप हो. बुद्धांनी म्हटलं स्वतःचा दिवस स्वतः हो. तुला तुझी मेणबत्ती किती जाळवायची तुझ्यावर आहे, म्हणजे स्वतःचा दिवस स्वतः होण्यासाठी तुला काय कल्याणी मार्ग करायचे तू ठरव. मी नाही सांगत.
एखाद्या माणसाचा दिवस काही झोपला असं रविवार आहे, झोपलेलं नसती, काही काही घरी गेल्यानंतर 12 वाजेपर्यंत उठत नाही पोरं, काही काही काय काय कोण आहोत आम्ही बुद्ध आहोत. म्हणून माझी ओळख पाहिजे, मी कोण आहे, मी बुद्ध आहे. मी बुद्ध ही जाणीव जर मला झाली तर मी विहारात ऑटोमॅटिक जातो. केलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे, पांढरी सुद्धा कपडा घालायचं, नुसतं बदनामी करायची, लोकांच्या मनामध्ये मॅसेज चुकीचा जातो. म्हणून बुद्ध माणूस कसा असतो आपल्याला बघितल्यानंतर पाहण्याचं गेल्यानंतर दिसलं पाहिजे हा बुद्ध माणूस आहे. कारण बुद्ध हा बुद्धीचा विवेक वापर करून काम करतोय. म्हणून मला आधी जाणीव पाहिजे मी कोण आहे. मला जाणीव झाली मी बुद्ध आहे तर मी बुद्धांची कर्तव्य जबाबदारी पार पाडतो. मला माहितच नाही फुकटचं भेटलं, फुकटचं आलं, मी फुकटच वापरतोय. बुद्ध म्हणते तुला तुझ्या बाबाची संपत्ती तुला नाही चालत, तुझी संपत्ती बुद्धीचा विकास तुला करायचा आहे. माझा बाप डॉक्टर, मी पोरगा डॉक्टर होत नाही, बाप इंजिनियर पोरगा इंजिनियर होत नाही, बाप कलेक्टरचा पोरगा कलेक्टर होत नाही, आई कलेक्टरचा पोरगी कलेक्टर होत नाही. त्याला ती परीक्षा पास करावं लागतं. बुद्ध होणे म्हणजे सहज नाहीये. बुद्ध होण्यासाठी बुद्धाच्या प्रक्रियेत उतरावं लागतं. तो गरीब आहे, श्रीमंत आहे, लग्न आहे, थोडा आहे, स्त्री आहे, पुरुष काही नाही त्याच्यामध्ये. आणि अर्धवट ज्ञान स्वतःला त्रास देतात, दुसऱ्याला पण त्रास देतात. म्हणून बुद्धाने म्हटलं तुमची बुद्धी ही प्रगल्भ असावी, म्हणजे प्रगतिशील असावी. ज्ञान आणि प्रगतीमध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे संकलित केलेली माहिती, इथून तिथून उचललेली माहितीला काय म्हणतो आपण, ज्ञान म्हणतोय. प्रज्ञा म्हणजे काय, उपसंग माहिती. विहिरीचं पाणी काढलं, पुन्हा विहिरीत पाणी येतं. बाबासाहेबांचं प्रत्येक ठिकाण पहा, बाबासाहेबांचं प्रत्येक साहित्य पहा. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण करून तुम्हाला सुटाफुटात बसवलं. हजारो वर्षाची मानसिक गुलामीमध्ये कोणी आमचा भला करणारा एकही दिसत नव्हता. पिढ्यानपिढ्यांच्या बर्बाद झालं तरी त्या पिढ्यांमध्ये एकही कोणी असा महानायक जन्माला नाही आला तो आमचा उद्धार करेल. या महानायकांनी 1920 ते 1956 पर्यंत म्हणजे 36 वर्षाच्या कालखंडामध्ये आमचा इतिहास घडवून टाकला आणि आम्हाला सुटाफुटात बसवलं. आज घंटामाठात बसतोय. ज्या माणसाला राहायला घर नव्हतं, झोपडीवाला आज बंगल्यात आलेला आहे. ज्या माणसाला, ज्या बाईला, ज्या माणसाला कपडे नव्हतात, सुटाफुटात मोठे कपडे आलेला आहे. बाप झाला शेटिंग शूटिंग मध्ये, घर झालं डेंटिंग पेंटिंग मध्ये. हे कशामुळे, बुद्धीचा विकास केला. बुद्धिमान माणसं जर कुटुंबात जन्माला आली, बुद्धिमान माणसं जर स्वतः झाली तर स्वतःचा कल्याण इतरांचा कल्याण. आज बाबासाहेबांचे एवढे पुतळे का आहेत, बाबासाहेबांच्या नावाने लोक नसतात का, की त्या महानायकांनी स्वतःचं कधी विचार न करता माझ्या स्वतःच त्याचं मोठी परीक्षा पास होऊन गेलं. परीक्षा झाल्यानंतर जजची नोकरी त्यांना ऑफर आली होती. आणि जज झाला म्हणजे किती मोठ्या सुविधा असतात हे सर्वांनाच माहित आहे. राजाचं जीवन जगण्याचं काम हे जजला असतं. हायकोर्टाचे जजेस असतात तसं त्यांचं सुखी समृद्ध असं असतं. परंतु या महामानवानी त्या विचार केला आणि माझे हे जर काय तो विचार करणार हा बुद्धिमान असतो. म्हणून 38व्या मंगलसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की नेहमी बुद्धिमानाच्या संगतीत राहावं, मूर्खाच्या संगतीत राहू नये असे बाला. मूर्ख हा माणूस नेहमी काही ज्या घटना घडते देशांमध्ये समाजामध्ये हे मूर्ख माणसाच्या पलीकडे. आता मोठा प्रकार झालेला आहे. शिया गोळ्याचं माहिती आहे, 20 वर्षाची पोरगी आणि ती त्या माणसाला ज्याच्याशी लग्न झालं त्याला मारायचा विचार करते आणि ती मारण्यासाठी प्लॅन करते. आता एखाद्याला मारायचं असेल, एखाद्या दिवशी काही दूषित विचार करायचा आधी आपल्या क्लिअरली व्हावं लागतं. मला कोणाला राग द्यायचा असेल, मी कोणाला शिवी द्यायचा असेल, आधी शिवी माझ्यात आली पाहिजे. माझ्या शिवी येईल तेव्हा ती शिवी पडते, दुसऱ्याकडे शिवी सहज येत नाही. म्हणून आधी तिला अंकुरावं लागलं आपल्यामध्ये. अंकुरावं लागल्यानंतर ते दुसऱ्याकडे त्याची पेरणी करावी लागली. त्या पेरणीचे परिणाम असे झाले. पैसा असतो पण काही सर्वांकडे सर्व गोष्टी नसतात. म्हणून बुद्धांचं धर्मपत्रासाठी आहे की तुम्हाला चरित्रवान शीलवान माणसं, बुद्ध होणे म्हणजे शीलवान होणे, बुद्ध होणे म्हणजे नीतिवान होणे, बुद्ध म्हणजे स्वतःच्या कर्तव्याला निभावणे. कर्तव्य निभावण्यासाठी जी जबाबदारी घेतो तो बुद्ध आहे. ती स्त्री असो, पुरुष असो, कोणती संसार असो, कोणती जबाबदारी असो, आर्थिक येतात जातात, गरिबी श्रीमंती येतात जातात. आता गरिबी श्रीमंतीचा फायदा का? माणसाला जर त्यांनी काय म्हटलेलं आहे की बुद्ध तत्वज्ञानामध्ये जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल कोणी व्यक्ती, तर 100 रुपयामध्ये 5 रुपये तुम्ही खर्च केला पाहिजे. 5 रुपये तुम्ही खर्च केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मी 5 रुपये का खर्च करू आणि ती कोणाकोणाला देऊ? त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर तुम्हाला 5 रुपये का देणे, काही निसर्ग तुम्हाला काही देतोय. आता आपण या ठिकाणी बसलोय, पंखे लावलेले, त्या पंख्याचा आपल्याला बिल द्यावं लागेल. बिल नाही दिला तर पंखा कापू नये म्हणजे इलेक्ट्रिक डिस्कनेक्ट होईल, याचा पैसा द्यावा लागतो. तुम्ही इथून बाहेर पडत तुम्हाला चांगल्या प्रकारे हवा मिळतं, निसर्ग देतो. निसर्ग कधी पैशाची मागणी करत नाही. आता आपण हे लाईट लावलेले दिसत नाही म्हणून आपल्याला उजेड पाहिजे. बाहेर गेलं तर निसर्गात आपला सूर्याचा प्रकाश येतो, उजेड मिळतो. याचा देईल कोण? म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्याकडे असलेले 5 रुपयाचे 5 हिस्से करा. एक हिस्सा त्या समाजांमध्ये लुडे बांधले आहेत,
डोळे बांगले त्यांना जीवन जगावंसं वाटतं पण जगता येत नाही, त्याच्यासाठी कृपया द्या. पशु पक्षी आहे, त्या पशु पक्षीला जर गाईला बांधून ठेवलं दिवसभर ती कुठे म्हणता मला कान लागली ती बोंबलत राहील, पण त्या गाईची व्यवस्था तुम्ही करा. म्हणजे पशु पक्षी म्हणून आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये 13वी प्रतिज्ञा मी प्राण्यांचे लालन पालन करेन. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं मी हिंसा करणार, मी लालन पालन करेन. म्हणजे मला जबाबदारी त्याची लालन पालन करेल आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये दिलेलं आहे. मी प्राण्यावर कोणतीही हे करणार नाही. आणि नंतर एक चांगला व्यक्ती चांगलं भाषण देतोय, चांगलं प्रबोधन करतोय आणि चांगलं प्रबोधन समाजात करेल, समाजात चांगली माणसं घडवत असेल तो खाईल का? तशा माणसाला चांगलं जीवन जो समाजाला उपदेश करतो चांगला शिक्षक आहे, त्या शिक्षकासाठी 1 रुपया ठेवा. आता शिक्षक चांगला आहे पण शिकवणारे विद्यार्थी पण गरीब आहेत, खाण्यापिण्यासाठी काही त्यांना सोय नाही आहे, घरून कुठून तरी आणावं लागतं. अशा विद्यार्थ्यांची सोय नसेल त्यासाठी 1 रुपया किती ठेवा. जर 5 रुपये तुम्ही 5 ठिकाणी विभागून टाकला तर तुम्हाला निसर्ग काय म्हणतो, बुद्ध तत्वज्ञान म्हणतो, योगा तुम्हाला 3 गोष्टी मिळतात. 3 गोष्टी काय मिळतात? एक चांगली बायको, दुसरी चांगली संतती, तिसरा चांगला पैसा. माणसाला घरी बघा, तुम्ही घरी गेल्यानंतर दोघा नवरा बायको एवढं पटत नाही, तो एका दुसऱ्याचा तुमची जर विरोध असेल हा पडणार, मग हा तुमच्यावर बाजूला पडेल, पण तुमच्यावर पडेल, कारण तुमचा व्यवहार चोख आहे. ज्याचा व्यवहार चोख आहे त्याला निसर्ग मदत करतोय. बुद्ध बाबासाहेब निसर्ग आहे. आपण बुद्ध बाबासाहेब निसर्गाची आपण म्हणतो त्याची हेंडसाणी करत असेल, जाऊन त्यानं गेलोच नाही पाहिजे, विहार काय मला काय करायचं, त्याचे परिणाम तुमच्या कुटुंबावर होतात, त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात. एक माणसाला चांगली बायको मिळते, दुसरं चांगलं पोरगं मिळते आणि तिसरी चांगली संपत्ती. आता घरामध्ये खूप केल्यानंतर काय सराव सारखं मी वकील आहे, खूपशा केसेस नवरा बायकोच्या पटत नाही, दोघं तर घटस्फोटाच्या स्थितीवर येतात. असं का होतं म्हटलं, तुमच्याच पाठीमागे कसं का? तुम्ही जसे काय का कधी चेक केलं का? म्हणून तुम्हाला तुमचं ऑडिट करायचं असते की माझं काय. दुसरं तुम्हाला घरात खूप पैसे, बायको चांगली आहे, 2 पैसे आहेत पण पोरगं घरात पडतच नाही, झगडा करतोय, अंगावर येतोय, काय मला पदवी पडलं बा, असा पोरगं झालं नसतं तर बरं झालं असतं, वांग राहिलो तरी बरं झालं असतं. पोरगं चांगलं आहे, बायको चांगले, घरात पैसे येतच नाही, सर्व दारिद्र्यात आहे, इकडून येते तिकडून जाते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की निसर्गात तुम्हाला तुमचे कर्तव्य जबाबदाऱ्या योग्य असेल, तुम्ही केला व्यवहार चोख असेल तर निसर्ग तुम्हाला मदत करतो. त्यांनी त्या निसर्गावर सांगितलं आपल्याला हे निसर्ग आहे, हे चालते बोलते निसर्ग आहे. त्या निसर्गाने आपल्याला एवढा मोठा माप दिला आहे की त्या निसर्गाच्या मार्गावर जो जाईल, करुणा म्हणजे तुमच्या दुहिता, उपेक्षा सर्व तुम्हाला घेण्यालायकच आहे. मग त्यांनी मैत्री आणि मित्र या दोघात फरक सांगितलेला आहे. मित्र हा नावाचा व्यक्ती नेहमी स्वार्थाने दडलेला असतो, काही भेटत असेल तर तो येण्याचा प्रयत्न करतोय. आणि मैत्री काय करते? दुधाची मैत्री आहे. ती मैत्री कशी आहे? मंगल मैत्री आहे. तुमच्या मैत्रीमध्ये सुद्धा मंगलता असली पाहिजे. म्हणजे मैत्रीचं काम काय? सातत्याने देत राहणं, देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं, देणाऱ्याने घेणाऱ्याचं हात घ्यावं, म्हणजे दान दातृत्व घ्यावं. म्हणजे दान दातृत्व घेण्यासाठी आपल्याला सांगितलं की तुम्ही या मागे या. आज आपण पाहतो की बाबासाहेबांनी दीक्षा दिली. बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आमच्यात काय होतं? बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर एक विहार नव्हतं. आज एवढे मोठे विहार झाले आमची. मी उदाहरण देतो की आमच्या लोकांकडे जाऊन बघा, जे बुद्ध महात्मे गेले त्यांनी स्वतःच्या स्वावलंबनाने आपला विहार बनवलेला आहे. जे लोक ज्यांच्याकडे वाचायला एक पुस्तक नव्हतं, आज किती लोकांनी पुस्तकं 5-5 कोटी रुपयांचे पुस्तक विकल्या जातं. हा दरवर्षीचा दीक्षाभूतीचा सर्वे आहे. म्हणजे एवढी पुस्तक निर्माण कोण करतात आणि एवढी पुस्तक विकत कोण घेतात? त्याच बरोबरीचे बाकीच्या जातीचे बघा, जे लोक जात सोडली नाही त्याचा काय परिणाम झाला ते तिथेच आहे. हे विनंती कशी खावा, तुम्हाला देव कर्म धर्म काहीच नाही. आणि सर्वात मंगल काम आपल्याकडून झालेलं असेल, सर्वात चांगलं काम झालेलं असेल. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, जरी तुम्ही पूर्ण प्रतिज्ञा पालन करत नसाल पण एक प्रतिज्ञा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे पालन करतो. हे मी गौरवांतर्गत लोकांना सांगतो ती म्हणजे 8वी प्रतिज्ञा. 8वी प्रतिज्ञा काय? तुम्ही कोणत्याही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आज आमच्या लोकांकडे एकही ब्राह्मण दिसत नाही. तो दारू पित असेल, झगडा करत असेल, बाकीच्या कामात राहत असेल, पण घरी ब्राह्मणाला बोलवत नाही. ज्यांच्या घरी ब्राह्मणी वृत्ती गेली त्या त्या कुटुंबाचा, त्या त्या समाजाचा, त्या त्या घराचा सत्यानाश आहे. म्हणून यातून अहित राहणारा समाज आपल्याला निर्माण करायचा. या अहित समाज निर्माण करण्याची जबाबदारी आमची तुमची आहे. कारण बाबासाहेब म्हणाले की आता तुमच्यावरही बागडोळ सांभाळायचे, तुम्हाला तुमच्या माणसाला सुधरवायचं आहे. आता आपण धमोड्याने का काढतोय? कशासाठी? आपण एक दुसऱ्याच्या आडोशी पुढोशी राहतो, कधी ओळखत नाही, भेटत नाही, बसत नाही. आलो तर विहारात किंवा बाहेर झालो आहे करतो, पण घरी जात नाही. घरी गेलो पाहिजे, एक दुसऱ्यांच्या घरी आपण गेलो पाहिजे. त्या घरी गेल्यानंतर घरातली सर्व माणसं ओळखली पाहिजे. आता आम्ही रॅली घरी का नेतो? घरातल्या सुनेचा परिचय होतो, घरातल्या मुलाचा परिचय होतो, घरातल्या जावायचा परिचय होतो, घरातल्या असलेल्या माणसाचा परिचय होतो. असे घरामध्ये काही अडचण असू शकतो, काही ठिकाणी
आणि सून घरात राहते बसेल, सांगावं कुणाला? आपल्याकडे वकील आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, मोठ्या मोठ्या पदावर माणसं आहेत, पण ही माणसं कामी कधी येतील? म्हणून झूठ टाकायचा, उठा भाई समय समय पर काम. म्हणून मी भाऊ आहे, भावाचं मला जागवलं पाहिजे. मी भाऊ म्हणून आधी ओळख करून गेली पाहिजे. जर मी भाऊ म्हणून माझी ओळखच नसेल तर तो माझ्यापर्यंत येईल कसा? म्हणून माझी जबाबदारी आहे, म्हणून आपल्या धम्मदारीची जबाबदारी की आपण प्रत्येकाच्या घरी गेलो पाहिजे. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर कोणाला कोणतेही संकट, कोणती अडचण येऊ शकतात. आता मी वकील झाल्यामुळे माझ्याकडे खूप घरगुती अडचणी लोक घेऊन येतात. त्यांना माहीत झालं कोणतरी आपला माणूस आहे. आपण जर समजा काही कुटुंबी कोणी माणूस आर्थिक अडचणीत आहे, कोणी बिमारीत आहे, तो बिमार पडला, आपलाच भाऊ आपण इथे बसलो, आपण काहीतरी घेऊन जाऊन त्याच्यावर मार्ग काढू शकतो. आपल्या भावाला आडोशी पडोशी त्रास देत आहे, तो बेचैन झालेला आहे, त्याला कोण मदत करेल? म्हणून आपल्या धम्मदारीची गरज आहे. एक दुसऱ्या घरी जाणे, एक दुसऱ्याची ओळख करणे आणि धर्म वाढणे. जसं भांड्याला घातलं तर भांडं कचऱ्याचं पितळेचं कळतं, तशाच घरात दररोज झाडावर घर साफसुथरी राहतात, तसं डोक्याला नेहमी त्याला प्रशिक्षित करतात. त्या 8 दिवसात येण्यामध्ये काय झालं? आपण 8 दिवसात आल्यानंतर आपल्या दादा तुम्ही का आले? मी बारसाकडे सरनं सांगितलं, बारसाकडे सर तुम्ही आले नव्हते, कुठे गेले? तर बारसाकडे सर म्हणाले की आम्ही थायलंडला गेलो. म्हणजे नवचैतन्याला नव माहिती झाली का आपला मनुष्य कुठे धम्माच्या प्रचाराला गेला. तिथे गेल्यानंतर ही टोपी सर माझ्याकडे जाईल, ही टोपी घालून त्या तिकडे ते गेले होते. तिच्या लोकांनी पाहिलं की तुम्ही बुद्धिस्ट आहात का? त्यांना सांगायची गरजच नाही, कारण तो बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार आपल्या त्या टोपी मार्फत करत होता. म्हणजे लोकांना जाणीव झाली की ऑटोमॅटिक हे बुद्ध माणसं अशी असतात. म्हणजे मी बुद्ध असल्या तुम्हाला सांगायची गरज नाही, मी बुद्ध आहे असं त्यांना वाटलं पाहिजे का? माझ्या कृतीतून, माझ्या बोलण्यातून, माझ्या चालण्यातून, माझ्या बसण्यातून, माझ्या वागण्यातून, माझ्या व्यवहारातून वाटलं पाहिजे बरोबर आहे. म्हणून कोणतं कमिटमेंट करायचं, त्यानुसार आपण पुढे चालायचं. आज आपण विहारात आलो, विहारात येण्याची काय गरज आहे? विहार काय? विहारात कृष्णामुक्तीचा केंद्र आहे, विहार भाईचारा वाढवण्याचा केंद्र आहे. विहारामध्ये कधी कोणाच्या घराची घराण्याची चर्चा नाही होत. इथे आल्यानंतर मानवी विकासाच्या चर्चा, तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी चर्चा, तुम्हाला नवदिशा देणारी चर्चा. जर आपण आपल्या घरी घ्या, वंदना आपण घेतल्या, वंदना इथे घेतल्या. वंदना म्हणजे काय? वंदना म्हणजे त्या गुणाचं वर्णन, तसा गुणवान होण्याचा प्रयत्न करणे. मी त्या गुणाच्या दिशेने जाईल, मी स्वतःला सांगतोय. मी वंदना करतो, आपण बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्ध म्हणजे तुझ्या बुद्धीचा विकास कर, आणि तुझ्या बुद्धीचा विकास झालेली माणसं एकत्र जोड, आणि ती जोडल्यानंतर ती तयार होतं धम्म. धम्म एकट्या माणसाला धम्माची गरज नाही, एकापेक्षा 2 माणसाला धम्माची गरज आहे. कारण बोलावं लागतं, बसावं लागतं, उठावं लागतं, चालावं लागतं. म्हणून धम्म ही काय? माणसाला जोडणारी शृंखला आहे. धम्म ही एक जोडलेली राख. जशी आपण हार जोडतोय, हारेमध्ये एक फूल जोडलेलं असतं, ते फूल जोडून हार तयार होतं. तसं धम्म आपल्याला जोडली शृंखला निर्माण करतो, आणि शृंखला निर्माण करून तो संघ निर्माण होऊन लोकांमध्ये त्याची जागृती निर्माण करतो. असे जागृती निर्माण करणारा हा आपला विहार आहे. विहार हा प्रत्येक अडचणीत मदत करणारा. नेहमी लक्षात ठेवा, विहार हा नेहमी कधी अचानक काही काम आलं तर विहारात चला. म्हणून विहारात माणसांनी कधी कोणते कार्यक्रम कोणत्या वेळेस झाले ते आपण रेडी असलो पाहिजे. लक्षात ठेवा, मला थोडंसं आपल्या विहाराबद्दल कळलं की चल आता आमच्याकडे कार्यक्रम होण्याची शक्यता नाही. पण विहारात बसल्यानंतर थोडंसं वाटतं की सर बरोबर नाही, कारण विहार आमचा केंद्र आहे. कोणत्या पुरुष कधी कोणत्या अडचणीत आला, कधी कोणत्या वेळेस. आता तर आपण नियोजन करून येत आहोत. नियोजन मध्ये तर बदल व्हायलाच हवे, पण मेजरमेंट नंतर मॅनेजमेंट. म्हणजे मेजरमेंट करूनच आपण येत आहोत. तरी परंतु आमची बुद्धांच्या विहारांमध्ये माणसं आहोत. विहार हा उपजात माणूस आहे, विहार उपजात केंद्र आहे. विहारात कोणत्याही माणसाला कोणत्या अडचणीमध्ये मदत करतोय, हे मदत करणारं केंद्र आहे. म्हणून विहाराने कधी दुसऱ्याला देऊ नये. आता आपले जे कार्यक्रम असेल 2 वेळा देऊ शकतो, 3 वेळा देऊ शकतो. झुटा पैसा मी सगळं प्रकामी आपली तुमची आमची ओळख होते, आमचं तुमचं माहीत पडते, एक दुसऱ्याकडे जाता येतं. काय सांगते, काय फरक पडतोय? 8 दिवसात एकच आमची भेट झाली पाहिजे. अशी गरज का असली याची गरज याच्यासाठी भासली का आपण विहारात जातच नाही. विहारात जातो, विहारात काय चालतं माहीतच नाही. काही लोकांना वंदना बरोबर येत नाही, काही लोकांचे पांढरे ड्रेसच नाही. म्हणजे ज्याच्याकडे पांढरे कपडे नाही याचा अर्थ तो विहारात कधी जातच नसावं. सर माझ्याकडे ड्रेसच नाही म्हणते, त्याच्याकडे पहिले सांगितलं माझ्याकडे साड्याच नाही म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण विहाराला टाळतोय, याचा अर्थ आपण बुद्धाला टाळतोय. ही आपली मोठी चूक करतोय. आपण येणाऱ्या पिढीसाठी घातक करतोय. लक्षात ठेवा, तुमच्या अनुकरण तुमची मुलं करतात. तुम्ही कोणाचे आजोबा राहाल, आजी राहाल, बाप राहाल, मुलगा राहाल, तुमची मुलं तुमचे आचरण करतात. म्हणून आचरणशील तुम्ही झाले पाहिजे. हे आचरणशील होण्याचं काम आपल्याला या धर्माच्या वाटेने होतं. म्हणून धर्माला जागृत करण्याचं, धर्माला आपल्या लोकांमध्ये पोहोचवण्याची आपली जबाबदारी. आपण एवढ्या चांगल्या सकाळी 7:30 वाजता 7:30 ते 9 पर्यंत आपण कार्यक्रम संपवण्याचं ठरतोय. आपण ठरवलेले लोक 7:30 ला माझ्या घरी लोक येतातच, सर्वांना माहित आहे. आणि 7:30
त्याची वाट पाहतच नाही. त्याला जर त्या वेळेचं महत्व नसेल तो पाठीला करेल. तो मोठा आहे लहान आहे काही घेणं नाही देणं नाही. आपल्यामध्ये जो वेळेत गेली वेळेमध्ये आहे तो रांगेत पारणीचा तो यायचा आहे तो जायचा. आमची काही लाखो मोठी सवारी याची मोठी सवारी आम्ही शिस्तीची सवारी. आम्ही धम्माची शिस्त प्रिय धम्म प्रिय म्हणून धम्म माझ्या धर्माला मी पहिली जाणार कोण जाणार. मी उशिरा जाईल तर मला काय सांगणार लोकांना. हे आमच्या अभिनिष्ठाकडून कधी अपेक्षित नाहीये. लक्षात ठेवा. बुद्ध माणूस हा नेहमी आदर्शाचा प्रतीक असला पाहिजे. तो मोठा अधिकारी मोठा कर्मचारी जाडा गेला दिसायला खूप सुंदर आहे खूप पैशाला म्हणत नाही. आम्हाला आचरणशील असेल धम्म पालन करत असेल धम्माच्या आचरणात असेल तो कोणताही माणूस असू द्या तो आमच्यासाठी वंदनीय आहे. पण बुद्धाने तुम्हाला वंदन करण्यासाठी या मार्गाची निवड केली आहे. आज आपल्याकडे आपली मुलं तयार होतील आपली मुली तयार होतील आपले सुनत तयार होतील. प्रत्येकाला चांगली सून हवी आहे. कुठून निर्माण होणार आहे. प्रत्येकाला चांगला जावई निर्माण हवा आहे. कुठून होणार आहे. हे जावई चांगला निर्माण करण्याचा चांगला सून निर्माण करण्याचं केंद्र म्हणजे बिहार आहे. या बिहारात आपण त्याला नेऊन जाऊ तर आपल्याला बिहारातून जीवन जगण्याचा मार्ग कळेल. अशा मंगलमय वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी आलो आहोत. आपलं या दीपंकर बुद्ध विहाराने आपला सन्मान केला अध्यात्मिक केलेला आहे. आम्ही घरी कोणाच्या घरी जर गेल्यानंतर त्या घरच्या माणसाला सर्वांना बोलवतो सर्वांचा परिचय करतोय. आता या ठिकाणी सामूहिक आपल्या विहारातली माणसं सर्वच आहेत. त्यापैकी एक दोन माणसं जर अध्यक्ष आणि त्याच्या सचिवांना आपण पुढे बोलवलं 2 महिना बोलवता आपण त्यांचा आध्यात्मिक करूया आणि अशाच प्रकारे आपल्या धम्म रॅलीचा आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करूया. धम्म करत ही रॅलीचा प्रचार होत असताना कोणाला वाटलं असेल काही कमी असेल तर आपण वाढवू काही जास्त असेल तर कमी करू. काय वेळेचं बंधन असलं पाहिजे कामाचं बंधन असलं पाहिजे. लोक काही वेळेचं आपलं काम ठरवून येतात त्यामुळे आपण ठरवलंय की आपली रॅली ही 9:30 ते 10 पर्यंत संपूर्ण देतो की आपल्या कामाला गेला पाहिजे. म्हणजे आपल्या नियमानुसार आपली रॅलीची वेळ झालेली आहे. तरी परंतु या इच्छे आपले व्हिडिओ आहेत अध्यक्ष बोलले नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।